नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजीत मतमोजणी केंद्राबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी प्रतिनिधींमध्ये खडाजंगी, काही काळ तणाव. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान आज राजीव गांधी भवन परिसरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अधिकृत मतदान प्रतिनिधींना पोलिसांनी प्रवेशापासून रोखल्याने उमेदवार प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक उडाली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. मतदान प्रक्रिया आणि त्यानंतरची मतमोजणी सुरू असताना काही अधिकृत मतदान प्रतिनिधी अल्पोहार किंवा आवश्यक कामासाठी केंद्राच्या बाहेर आले होते. काम आटपून जेव्हा हे प्रतिनिधी पुन्हा राजीव गांधी भवनमधील मतमोजणी केंद्रात प्रवेश करू लागले तेव्हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले. प्रतिनिधींनी आपली अधिकृत ओळखपत्रे आणि निवडणूक आयोगाची परवानगी पत्र दाखवूनही पोलिसांनी त्यांना आत सोडण्यास मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे प्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आमच्याकडे वैध ओळखपत्रे असतानाही आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक का दिली जात आहे, असा सवाल प्रतिनिधींनी उपस्थित केला. बघता बघता केंद्राबाहेर गर्दी वाढली आणि घोषणाबाजी सुरू झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. याबाबत पोलिसांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की निवडणूक प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश टाळण्यासाठी कडक तपासणी करणे आमचे कर्तव्य आहे. केवळ सुरक्षेच्या कारणास्तव ही खातरजमा केली जात होती. प्रशासकीय मध्यस्थीने वादावर पडदा. घटनेचे गांभीर्य ओळखून निवडणूक प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वय घडवून आणला. अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सर्व प्रतिनिधींच्या ओळखपत्राची खात्री केली, समजूत काढली. पोलीस आणि प्रतिनिधींमधील गैरसमज दूर करण्यात आले. सर्व प्रतिनिधी अधिकृत असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना सन्मानाने केंद्रात प्रवेश देण्यात आला. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा वाद टळला. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला आणि मतमोजणीचे काम पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले. कोणतीही अनुचित घटना न घडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र या काही वेळाच्या गोंधळामुळे परिसरात चर्चेला उधाण आलं होतं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.